आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो, छातीवर टॅटू, यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठीमागं तो सीटवरती. लोकशाही आहे ना, स्वतंत्र आहे तुम्हाला. तुम्ही घरात कपडे घाला, घरात गाऊन घाला, घरात उघड्या नाचा. अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या मुली बी फिरायला लागल्या. जर एखाद्या महिलेने अंग झाकलेलं असलं तर तिच्याकडे कुणी वाईट नजरेनं पाहिजे का? मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता. तर यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या. मग रील स्टार असे ढुंगण दाखवून होते का? हां, छाती दाखवायची, ढुंगण दाखवायचं, हे योग्य आहे का? हां, मुलगी 1-1 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते, आईला कळत नाही का? मुलीची सण बिघडलेली आईच्या लक्षात येत नाही का? रातच्या 1 वाजेपर्यंत अभ्यास करते. कशी करते? मास्तर 9लाच झोपत आहे आणि तुझी सून 1 वाजेपर्यंत अभ्यास करते का? म्हणजे हे मोबाईलमुळं जमाना असा बिघडत चाललाय, बिघडत. ह्या आज उघड्या नागड्या नाचणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यामुळे छोट्या छोट्या मुलांना ह्या असल्या गोष्टी कळायला लागल्या, ज्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या नंतर कळाल्या. म्हणजे आपल्या टायमात इतकं कडक होतं, आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलंच जेवत नाही. कसं जेवत नाही? 2 झापडीवर बघा. बाप ज्यावेळेस वळण लावतो त्यावेळेस आईनी मदत बोलायचं नाही. आई आणि बाप दोघांनी मिळून लेकरांना वळण लावायचं असतं. आमच्या कीर्तनकारांनी पण तो कीर्तनाचा अभंग शेवटपर्यंत अभंगाव येत नाहीत, शेवटपर्यंत अभंगाव नाही. तुम्ही आमच्यावरती बोलता, आम्हाला ढुंगण तारका म्हणता, आम्हाला ढुंगण स्टार म्हणता. मग तुमच्या संप्रदायावरती आळंदीतलं मध्ये प्रकरण झालं, मग तुम्ही त्याच्यावरती का बोलत नाही? नेहमी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो, सामाजिक, आर्थिक, कृषी. आज आपण आध्यात्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हरिभक्त पारायण सरिताताई गोळेगावकर. या नेहमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला जागरूक करण्याचं काम करत असतात आणि आध्यात्मिक सुद्धा ज्ञान देत असतात. त्यांच्याकडून आज आपण अशी काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत पुढील विषयावर चर्चा करणार आहोत. तर ताई, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. जर आपण पाहिलं तर तुम्ही नेहमी सोशल मीडियावर अग्रेसर असता, आध्यात्मिक बरोबरच सामाजिक कार्य सुद्धा करत असता. तर नेमका तुमचा उद्देश काय असतो समाज प्रबोधन. सोशल मीडियाच्या माध्यमातून? सोशल मीडियाच्या माध्यमातून पण समाज प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून मी जास्त अध्यात्म मांडते. बरोबर. कारण ती जागा अध्यात्माची. तिथे मला जनरली विषय बोलता येत नाही, जनरली विषय मांडता येत नाही कीर्तनाच्या याच्यात. बरोबर. पण मीडियावरती आहे ना, मी बिनधास्त बोलते, अतिशय निर्भीडपणे, कुणालाही न घाबरता बिनधास्त बोलते. नक्कीच. तुमचे सोशल मीडियावर फॉलोअर सुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही समाज प्रबोधनाबरोबरच लोकांनी जो जास्तीत जास्त वेळ आजकाल सोशल मीडियावर घालवतात त्याचा वापर कशा पद्धतीनं करावा, त्यांनी सोशल मीडियावर येऊन काही स्वतःचे कंटेंट तयार करून ते पैसे सुद्धा कमवू शकतात, स्वतः हातभार सुद्धा लावू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? हा, अगदी बोलण्यासारखे, लिहिण्यासारखे खूप काही विषय आहेत की ज्या संदर्भात आपण बोलू शकतो, लिहू शकतो. मीडियाचा जर चांगला वापर केला तर खूप आपण कमवू शकतो. आणि कमवणाऱ्या, मान सन्मान कमवणाऱ्या सुद्धा खूप महिला आहेत. बरोबर. की ज्या स्वतः मान सन्मान ही कमवतात आणि इन्कम पण कमवतात. पण मीडियाचा वापर चांगल्या प्रकारचा व्हावा, की मीडियाच्या माध्यमातून समाज बिघडला जाऊ नये. बरोबर. माझी खूपदा महिलांना विनंती असते की मीडियावर तुम्ही व्हिडिओ बनवता, तर मग मीडियावर व्हिडिओ बनवताना संपूर्ण अंग भरून कपडे घातले तर व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. तुम्ही अर्धवट कपडे घालता, आज एकीने फॅशन केली, उद्या दुसरी फॅशन करेल. चांगल्याची कॉपी कमी होते पण वाईटाची कॉपी जास्त होते. तुम्हाला वाटतं माझा व्हिडिओ फार लोकांनी पाहावा म्हणून अर्धनग्न कपडे घालता. बरोबर. आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात? बरोबर. मग जर पुरुषाच्या भावना जागृत तुम्ही करत असाल तर मग तुमच्या अर्धवट कपडे घालण्याचा उपयोग काय? आज तुम्ही अर्धवट कपडे घातले, आज एक तर मुलं 40शीत आलेत. बरोबर. 40शीत आलेल्या मुलांना बायका भेटणार. बरोबर. लग्न होत नाहीयेत. मग ते घरी बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे आमाप, पण लग्नासाठी मुलगी भेटत नाहीये. आपलं गाडीत टाइमपास मोबाईल पाहतेत, बंगल्यात टाइमपास मोबाईल पाहतेत आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते ढुंगण स्टार. बरोबर. जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा वेळ किंवा नाद म्हणा लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना लागलाय. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय. तर याच मोबाईलचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा चांगला वापर सुद्धा करता येतो. पण मात्र त्याच्यावर काही असे कंटेंट सुद्धा येतात जेणेकरून ते थांबायला पाहिजे. थांबायला कोणते पाहिजेत? चांगले कंटेंट जे स्वतः कमवतायत, त्यांचे पोट भरतायत, ते चांगल्यासाठीच आहे. पण वाईट कंटेंट कोणते आहेत
हे टॅटू काढायचा. आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो. मला तुम्ही सांगा, आता मी ते विषय बोलणं नाही, वक्षस्थळावर टॅटू, छातीवर टॅटू, ह्यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठीमागं तो सीटवरती फोटो सध्या ट्रेंडला व्हायरल होतो. हो, सीटवरती टॅटू. आणि तुम्ही हे टॅटू काढून आकर्षण जगाचं का वाढवताय? बरोबर. जगाचं आकर्षण वाढून काय होणार आहे उद्या, की पुरुषांच्या भावना जागृत झाल्या, तुम्ही गड्यासारख्या तिथून निघून जातात, कारण तुम्हाला टचिंग करायची कुणाची ताकद होत नाही. पण पुरुषांच्या भावना जागृत झाल्या ना, तर एखादं गरीब सावज, एखादं छोटस लेकरू म्हणा, ते लेकरू बळी पडतो. एखादी गरीब बाई जी कामाला जाते, पोट भरते, एखादी म्हातारी बाई जिला कुणीच नाहीये, अशा बाईचं त्या ठिकाणी बळी. आता छोटस मुलं असलं 10 ते 12 वर्षाचं, तो लैंगिक घात सहन करू शकत नाही ना. तो ते घात सहन करताना एक तर मरतं, आणि नाही मेलं तर इज्जत जाईल, चव जाईल म्हणून त्याला तिथंच मारून टाकलं जातं. म्हणजे हे काय जे सोशल मीडियावर दिसणारे जे चित्र आहेत, त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजावर नक्कीच होतो. आणि हे अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या बायका तुम्हाला योग्य वाटतं का? नाही. आता कसं आहे, काही जण म्हणतात लोकशाही आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे ना, स्वतंत्र आहे तुम्हाला. तुम्ही घरात कपडे घाला, घरात गाऊन घाला, घरात उघड्या नाचा, पण बाहेर नाही. बरोबर. बाहेर 4 चौघात, बस स्टँडवर, कॉलेज समोर, बाहेर फिरताना तुम्ही उघड्या नागड्या फिरू नका. बायका पहिल्या पूर्वीच्या साडीवर होत्या. साडी गेली, अगदी डोक्यावरचा पदर पण गेला, ठीक आहे. किमान पुरुषांना वाटलं किमान अंग तरी झाकते, छातीवर खांद्यावर तर पदर आहे. नंतर पंजाबी आले, चला ओढणी आहे पंजाबीला, पण तो पंजाबी गेला आणि टी शर्ट आणि पॅन्टीचं फॅड आलं, जीन्स पॅन्टीचं. टी शर्ट जीन्स पॅन्ट तेही गेलं ना, आता हाफ पॅन्ट वरती, अक्षरशः हाफ पॅन्ट वरती खेड्यातल्या मुलीने फिरायला लागल्या. म्हणजे हे सिटीतलं वातावरण अगदी खेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे चांगल्याची कॉपी कमी होती. आपल्या समोर आदर्श जिजाऊ आहे, सावित्रीबाई आहे, रमाई आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, किती अशा सांगण्यासारख्या आहे, मीराई आहे, मुक्ताई आहे, किती सांगण्यासारख्या महिला आहेत की ज्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. पण ह्यांनी आदर्श घ्यायचं तर दिलं सोडून, पण ह्यांच्या मनच हे पाश्चात्य संस्कृतीतून जे टॅटू काढणं, अर्धवट कपडे, हे योग्य नाही आदर्श. मग बसल्या बसल्या मोबाईल पाहतून मोबाईल खोलला कीच ह्यांच्या अशा अर्धवट कपडे. म्हणजे त्या महिलेच्या अर्धवट अगदी नग्न अवस्थेतले काही काही महिला फ्यूज यावात म्हणून सुद्धा इतकं अति. तुम्हाला पैसा कमवायचा तर काम बी खूप येत ना हो. तुम्ही काम करा, कष्ट करा. का मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता? अरे ह्यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या मग. पण त्यांना आता काही जणांना रील स्टार व्हायचंय, त्यांना प्रसिद्धी मिळवायची. मग रील स्टार असे ढुंगण दाखवून होतेत का? छाती दाखवायची, ढुंगण दाखवायचं, हे योग्य आहे का? अरे तुम्हाला प्रसिद्धीस येण्यासाठी किती कंटेंट आहे. तुम्ही तुमच्याकडचं काहीतरी चांगलं दाखवा ना. चांगलं काही येत नाही म्हणून तुम्ही अंग प्रदर्शन करतात. तुमच्याकडे चांगली काहीतरी कला नाही. तुम्हाला प्रसिद्धीस तर यायचंय, पण कला नाही. मग प्रसिद्धीस कसं यायचं? अंग दाखवून का? मग कुठंतरी लोकांची सुद्धा मानसिकता बदलत चालली असं वाटत नाही का? कारण की एखादा व्यक्ती जर चांगल्या विषयावर 10 मिनिटं बोलतो, त्याला 100 व्ह्यूज येतात. जर एखादा व्यक्ती शॉर्ट मध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं, तसा जर व्हिडिओ बनवत असेल तर त्याचा व्हिडिओ लाखाच्या मध्ये जातो. मग कुठेतरी लोकांची पण मानसिकता बदलत चालली आहे असं वाटत नाही का? लोकांची मानसिकता बदलत का चालली आहे बघा. चांगले कीर्तनकर आता आमच्यामध्ये सुद्धा अगदी ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ असलेले कीर्तनकर आहेत, पण समाज त्यांना बोलवीत नाहीत, त्यांना घरी बशिलं. आणि जे विनोदाचार्य आहेत, आता कीर्तनात विनोद एखादा, जशी भाजी आवडत नसली की माणूस लोणचं लावून हे करतं. चांगलं जगाला पटत नाही लवकर, पण तो सांगण्यासाठी एखादा चुटकुला सांगितलं तर ठीक आहे, पण जगाला सगळेच विनोद लागतात. मग ह्या विनोदी कीर्तनकारांचं असं झालं भांडवल तयार, एकेकाला 50,000, 1,00,000 2 तासाचे. म्हणजे जगाला विनोद आवडायला लागला. जगाने ते कीर्तनाचं स्टेजच तमाशाचं करून टाकलं का? अरे जगाला चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करा तुम्ही, आणि चांगलं पटवता पटवता एखादा चुटकुला सांगा. का सगळे चुटकुले? चांगलं कधीच कुणाला पटत नसतं, चांगलं पटवून द्यावं लागत. बरोबर, चांगलं पटवून द्यावं लागत. आपण आता चांगलं काय करतो? चांगलं पटवून देतो. मग आपल्याला का व्ह्यूज नाहीत का? लाईक नाहीत का? आहेत ना. चांगलं करणाऱ्याला सुद्धा लाईक आहे, आणि चांगलं पटायला वेळ लागतो. बरोबर. वाईट पटकन पटत. एखाद्या व्हाईट शर्ट मधला डाग पटकन दिसतो.
पण तीच इतर कुठल्या कलर मध्ये असेल तर लवकर दिसत नाही. दिसत नाही.